महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत। पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी अटकेपूर्वीचे नाट्य सांगताना सांगितले की आरोपी गाडे याला पकडण्यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले होते। त्यानुसार ग्रामस्थही गाडेचा शोध घेत होते। ज्या ठिकाणी रात्री आरोपी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे पोलीस व ग्रामस्थ आपल्या मागावर असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने चकवा दिला। दरम्यान आरोपी गाडेचा शोध घेत असताना ड्रोन वारंवार सूचना देत होते। गव्हाणे म्हणाले की मी मोटारसायकलवरून गाडे याचा शोध घेत असताना गाडीच्या प्रकाशात गावातील क्रिकेट मैदानाच्या जवळील विहिरीच्या लगत असलेल्या हिरव्या नेट जवळ गाडे दिसला। गाडीच्या प्रकाशाने तो उठला। तो म्हणत होता की मला माझ्या मुलाशी बोलू द्या। त्याच्या हातात रोगरची बाटली होती, ती काढून घेतली। पोलीस पाटील यांना फोन केला व पोलीस आले व ते गाडे यास घेऊन गेले। स्वारगेट बस स्थानकामधील शिवशाहीमध्ये युवतीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुनाट गावात पोलिसांनी 10 पथकातील 100हून अधिक पोलिसांनी श्वान पथकासह 3 ड्रोनच्या सहाय्याने स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेत गाडे याला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली होती। मोठ्या संख्येने पोलिसांच्या फौजफाटा गुनाट परिसरात गाडे याचा शोध घेत होते। पोलिसांनी व स्थानिकांनी गुनाट निर्वी रस्त्यांवरील उसाच्या शेतासह अन्य भागात आरोपी गाडे याचा शोध घेतला। 3 ड्रोनही या परिसरात पोलिसांच्या शोध मोहिमेत होते। सहपोलीस आयुक्त रजत कुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आदी घटनास्थळी ठाण मांडून होते। आरोपी दत्तात्रय गाडे यांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असून पत्नी व 8 वर्षाचा मुलगा असून त्याचे आई वडील शेतात काम करतात। एक भाऊ आहे। गाडे यांच्या पत्नी या खेळाडू असून काही वर्षापूर्वी पोलीस भरतीसाठीही प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। गाडेवर चोरीच्या गुन्ह्यासह अन्य गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।